जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। सेतू पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डांबराचे मोठमोठे थर, ठेकेदारावर कारवाईची मागणी। संगमनेर शहरातून संगमनेर खुर्दच्या सेतू पुलाकडे जाणारा तसेच शहराच्या स्मशानभूमीकडे जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम नुकतेच झाले आहे। संबंधित ठेकेदाराने डांबर व खडीचे मोठमोठे थर तसेच ठेवले आहे, त्यामुळे त्या ठिकाणी वाहने स्लिप होत आहे व शाळकरी मुलं शाळेत जाताना येताना सायकली घसरून किरकोळ स्वरूपाचे अपघात होत आहे। प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करताना दिसत आहे। रस्त्यावरील डांबराचे मोठमोठे थर साफ करावे तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे। संगमनेर नगर परिषदेने प्रवरा नदीवर शबनम घाटाच्या जवळ एक सेतू पूल बांधलेला आहे। त्याच्या अलीकडच्या रस्त्यावर बालम घाटाच्या पाठीमागे आत्ताच डांबरीकरणाचा रस्ता झालेला आहे। डांबरीकरणाचा रस्ता करताना संबंधित ठेकेदाराने तेथे ठिकठिकाणी डांबराचे ढीग तसेच ठेवलेले आहे। तर सदर ठिकाणी शालेय विद्यार्थी, संगमनेर कोरला जाणारे लोक यांच्या मोटरसायकली असतात, 4 व्हीलर असतात, शाळेच्या मुलांच्या सायकली असतात, त्या घसरून मुलं पडत आहे, अपघात होत आहे। परंतु संबंधित प्रकरणी माननीय मुख्याधिकारी संगमनेर नगर परिषद ही गोष्ट माहीत असताना सुद्धा या गोष्टीकडे ते वारंवार दुर्लक्ष करतात। तरी मुख्याधिकारी यांना विनंती आहे की ते डांबराचे थर पडलेले, मोठमोठे ढीग पडलेले रस्ता करताना ते तातडीने सरळ साफ करण्यात यावे आणि रस्ता योग्य तो करण्यात यावा आणि संबंधित ठेकेदाराला योग्य ती समज देण्यात यावी। संबंधित ठेकेदाराने जर का ऐकलं नाही तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।